Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn standard first page number 16. Topic name is Let's talk. Talk म्हणजे बोलणे. Let's म्हणजे चला, चला बोलूयात. Let's talk. Activity first, listen and repeat. Listen म्हणजे ऐका and आणि repeat करा म्हणजे माझ्या मागोमाग बोला. पहा, इथे तुम्हाला काही चित्रे पिक्चर्स दिलेली आहेत आणि इथे हे सेंटेन्स दाखवलं आहे. ही मुलगी हातामध्ये एक वस्तू घेऊन हे सेंटेन्स बोलते, वाक्य बोलते आणि ही मुले त्या तिच्या प्रश्नांना, हे क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्न आहे आणि या प्रश्नांना ही मुले उत्तर देत आहे, आन्सर सांगत आहेत. तर पहा, आपण ही पहिले पिक्चर्स पाहूयात. पेन्सिल, पेन, बुक, chalk and this is what? This is slate. स्लेट म्हणजे पाटी. खडूने पेन्सिलने लिहिता ती पाटी, याला इंग्रजीमध्ये स्लेट म्हणायचं. ठीक आहे. तर पेन्सिल, पेन, बुक, चॉक अँड स्लेट. तर पहा, अशा प्रकारे तुम्ही हा तुमच्या फ्रेंड्समध्ये खेळ खेळायचा आहे. ही मुलगी विचारत आहे प्रश्न, व्हॉट इज धिस? व्हॉट इज धिस? मग पहा, ही हातामध्ये एक वस्तू घेत आहे आणि या मुलांना प्रश्न विचारत आहे, व्हॉट इज धिस म्हणजे हे काय आहे? हे काय आहे? व्हॉट इज धिस? मुले सांगतात, धिस इज अ डस्टर. हे डस्टर आहे. धिस इज अ डस्टर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे पिक्चर्सची नावे सांगायची आहे. तुमच्या वर्गातील एकाने हातामध्ये पेन्सिल घ्यायची आणि मुलांना विचारायचे, व्हॉट इज धिस? हे काय आहे? इंग्रजीमध्ये बोला, व्हॉट इज धिस? आणि मग तुमच्या फ्रेंड्सला त्याचे उत्तर सांगायला सांगायचे. इंग्रजीमध्ये कसे बोलणार? धिस इज अ पेन्सिल. तर पहा, या डस्टरच्या जागी जे चित्र असेल हातामध्ये त्याचे नाव सांगायचे आहे, धिस इज अ पेन्सिल. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज धिस? धिस इज व्हॉट इज धिस? व्हॉट इज धिस हे काय आहे पहा, धिस इज अ पेन. व्हॉट इज धिस? नेक्स्ट काय आहे, धिस इज अ बुक. आपण इथे या पिक्चर्सचे नावे लिहूयात. पहा, मी इंग्रजीमध्ये इथे स्पेलिंग लिहिलं आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रत्येक सेंटेन्सच्या जागी धिस इज अ पेन्सिल, धिस इज अ पेन अशा प्रकारे हे स्पेलिंग लिहायचे आहे आणि प्रत्येकाने एकेकाने हे पिक्चर्सचे नाव विचारायचे आहे. व्हॉट इज धिस? धिस इज अ बुक. देन परत, व्हॉट इज धिस? व्हॉट इज धिस? धिस इज अ चॉक. चॉक. व्हॉट इज धिस? धिस इज अ स्लेट. अशा प्रकारे. ठीक आहे. तर पहा, आपण स्पेलिंग वाचूयात. PENCIL पेन्सिल, PEN पेन, BOOK बुक, CHALK chalk, SLATE slate. नेक्स्ट पहा, लुक अँड से. पहा, लुक म्हणजे पहा आणि से म्हणजे बोला, म्हणा. इथे सुद्धा त्याप्रमाणेच आहे. व्हॉट इज दॅट? दॅट म्हणजे ते, ते काय आहे? ठीक आहे. दॅट म्हणजे काय? ते.
ते, आणि याचा अर्थ होतो ते काय आहे, व्हॉट इज दॅट. मग ती मुलगी दाखवत आहे पहा, ते काय आहे. हे दोघे उत्तर सांगतात, दॅट इज अ बायसिकल. ते सायकल आहे. बायसिकल म्हणजे सायकल. दॅट इज अ सायकल. आणि धिस म्हणजे हे. व्हॉट इज धिस, हे काय आहे. धिसचा अर्थ होतो हे. व्हॉट इज धिस, हे काय आहे. आणि दॅट म्हणजे ते. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. मग उत्तर देताना सुद्धा दॅटच वापरायचे. दॅट इज अ बायसिकल. ठीक आहे. आता तुम्ही इथे पिक्चर्स दिले आहे आणि या पिक्चर्सचे नाव इंग्रजीमधून विचारायचे. तर कसे विचारणार, व्हॉट इज दॅट. मग याचे आन्सर कसे देणार. दॅट इज अ डोर. डोर म्हणजे दरवाजा. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. दॅट इज ट्री. इथे पहा, आन्सर देताना या चित्राचे आन्सर कसे देणार. दॅट इज अ ट्री. फक्त हा वर्ड काढायचा. बायसिकल हा वर्ड काढून इथे ट्री लिहायचे. काय, ट्री. दॅट इज अ ट्री. तर पहिल्यांदा आपण या सर्व पिक्चर्सचे नावे स्पेलिंग इंग्रजीमध्ये लिहून घेऊया. ठीक आहे. डोर, ट्री, फॅन, बर्ड, विंडो. तर पहा, नेक्स्ट पिक्चर इथे आपण हे घेऊया. हे पिक्चर, हे चित्र इथे घेतल्यानंतर ही मुलगी कसे विचारणार, व्हॉट इज दॅट. व्हॉट इज दॅट. मग आन्सर कसे सांगायचे. दॅट इज अ फॅन. FAN, फॅन. दॅट इज अ, इथे काय लिहिणार, FAN, फॅन. दॅट इज अ फॅन. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी नोटबुकमध्ये हे सेंटेन्स लिहायचे. नेक्स्ट इज व्हॉट इज दॅट. मग दॅट इज अ बर्ड. परत पहा, पुन्हा एकदा हे पिक्चर. व्हॉट इज दॅट. दॅट इज अ विंडो. WHAT, व्हॉट. व्हॉट इज दॅट. IS, इज, आणि THAT, दॅट. ते काय आहे. आणि दॅट इज अ बायसिकल म्हणजे ती सायकल आहे. ते डोर आहे. दिस इज अ डोर. दिस इज अ ट्री. ते झाड आहे. अशा प्रकारे इंग्रजीमधून आन्सर द्यायचे आहेत. पुन्हा एकदा आपण हे स्पेलिंग वाचूयात. DOOR, डोर. TREE, ट्री. FAN, फॅन. BIRD, बर्ड. WINDOW, विंडो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे इंग्रजीमधून क्वेश्चन विचारायचे आहेत फ्रेंड्सला आणि नावे सांगायचे आहेत. व्हॉट इज धिस, हे काय आहे. आणि धिस इज अ डस्टर, हे डस्टर आहे. आणि व्हॉट इज दॅट, ते काय आहे. दॅट इज अ बायसिकल, ते बायसिकल आहे. दॅट म्हणजे ते आणि धिस म्हणजे हे. ठीक आहे. सो I hope all of you understand and enjoying this video. सर्वांना हा टॉपिक समजला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स स्पीक. धिस चॅप्टर इज फिनिश्ड म्हणजे संपला आहे. सो बाय बाय फ्रेंड्स.